नमस्कार, सुस्वागतम. मी आरती गुप्ते. आज मी तुमच्यासमोर सचिन देशपांडे यांनी लिहिलेली एक कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे दृष्ट. ऐकूया तर. 2 महिन्यांनी घरी गेले लेकाच्या. 10वीतल्या नातवाची दृष्ट काढली मी. त्याला बोर्डाच्या परीक्षेत छान टक्के मिळाले म्हणून. पण त्याही वेळी तो खेळतच होता त्याच्या आईच्या मोबाईलवर. सून होती तिच्या लॅपटॉपमध्ये गुंतलेली. तर लेक मोबाईलवरून ऑफिसमधल्या कोणावर तरी डाफरत होता. कशी बशी मीठ मोहरी ओवाळली, कसं बसं वाकून जमिनीवर बोटं मोडली. या संधिवातामुळे सांगते तुला, कोपरातून धड हात वर उचलता येत नाही की गुडघ्यातून खाली वाकायला नाही जमत. पुढे लंगडतच उतरले मग लेकाचे जिने. पण तिघांपैकी कोणी नव्हतं गॅलरीत उभं मला हात करायला. मग कळणार तरी कसं न त्यांना की मी लंगडते हो. माझे भरून आलेले खांदे आणि ढोपरं तुझ्या लेकाला मात्र कळली हो. जेव्हा आपल्या गेटवर उतरताही येईना मला रिक्षातून, तेव्हा त्यानेच मला हात देऊन हळूच खाली उतरवलं. मला धरत सावकाश घरी सोडलं. अगं एवढंच नाही तर मला आपण होऊन अमृतांजनही लावून दिलं हो त्यांनी खांद्या गुडघ्यांना. माझ्या नातवाच्याच वयाचा तुझा लेक. त्याला बोर्डात फार काही चांगले मार्क मिळाले नाहीत म्हणून किती ओरडला होतात तुम्ही दोघं. मला सांग, शेवटी कामी कुठले गुण आले? खालच्या मजल्यावरच्या जोशी आजी मुद्दामहून एक जिना चढत पंडितांकडे आल्या होत्या त्यांच्या लेकाचं त्यांना कौतुक सांगायला. आजींकडून हे ऐकून लेकाबद्दल दाटून आलेला अभिमान तिच्या डोळ्यातून भरत थेंब थेंब गालांवर ओघळला होता तिच्या. एवढं बोलून जायला वळलेल्या जोशी आजी दाराशी पुन्हा थबकल्या आणि तिला म्हणाल्या, मला माहितीये तुम्हा आजकालच्या मुलींचा विश्वास नसतो यावर, पण माझ्यासाठी एक करशील? दृष्ट काढशील तुझ्या लेकाची? जमत असेल तर आत्ता माझ्या समोरच. तो जमिनीवर उमटलेला कडाडकड आवाज माझ्याच थकल्या बोटातून आला असं समजेन मी. बरं वाटेल ग जीवाला माझ्या, बरं वाटेल. हे तिला विचारताना आपल्यांनी आपली केलेली किंमत दाटून आली होती आजींच्या डोळ्यातून आणि त्यांना जोड मिळाली होती जोडल्या गेलेल्या त्यांच्या ओंजळींची. ज्यात भरून राहिली होती त्यांना मिळालेली किंमत, त्यांना दिलेली किंमत परक्यांनी. धन्यवाद. लेखक आहेत सचिन देशपांडे आणि सादर करती आरती गुप्ते.